आयज या युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ याच्या विरोधान जे आम्ही चिमलकरांनी एजिटेशन सुरू केला त्याचा आज 42वा दिवस आणि आयज तुमका हांगासर खास निमंत्रित करपाचे कारण इतकेच की आमकां सगळ्यांक खबर आसा की आमचे माननीय मुख्यमंत्री आणि आमकां एक आश्वासन दिल्लें की जेन्ना आमच्या या वेटलँडाचे दोन रिपोर्ट तयार केला म्हणून NIOन आणि ताका आमी प्रश्न विचारलेलो त्या टायमार आणि ते जेन्ना सांगताले की ही जी एरिया जी आसा झोन ऑफ इन्फ्लुएन्सान येना म्हणून त्या वेळार तांकां प्रश्न केल्लो आमी की या दोन रिपोर्टांचो खंयचो रिपोर्ट आमी खरो मानपाचो आणि आमी ठरोवपाचें की ही एरिया झोन ऑफ इन्फ्लुएन्सान पडटा काय ना. सर्वे केलो, ड्राफ्ट रिपोर्ट केलो, ड्राफ्ट रिपोर्टाची कॉपी गव्हर्नमेंटाकूय असली आणि आमकांय दिल्ली. जेन्ना गव्हर्नमेंटाच्या सायडीन ती आमकां कॉपी दिली त्या वेळार आमी गव्हर्नमेंटाक सांगलेलें की आमकां 24 तास दिया म्हणून तेजेर अभ्यास करपाक. पूण सरकाराच्या वतीन आमकां मागलेली मुदत मेळूंक ना आणि आमचो मुख्यमंत्री एक सायडीचो त्यांचो जो रिपोर्ट जो आसा आपले ऑफिसर कितें सांगता ते आयकून एक स्टेटमेंट करून मेकळो जालो की हे युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ हितून येना झोन ऑफ इन्फ्लुएन्स. परंतु जगा काय आमची चिमलकराची काकूद येयली आणि काकूद येयली म्हणून तांणी हांगासरले युनिटी मॉल आणि जो प्रशासन स्तंभ हांगासून व्हरपाचो निर्णय घेतलो. तर आता 2-3 दीस जाले हांव हो जो प्रमोद बदामी जो आसा तेचे कडेन हांव संपर्क दवरून आसलो. अरे बाबा तुवें आमकां एक कॉपी दिल्ली न्ही रे हांगासरली सर्वेची. तुम्ही आमची मतां विचारान न घेता सीएमाच्या कानान घातले तेन्ना आमची सजेशनां तुम्ही केन्ना घेतले. म्हणून आयज सकाळी 11 पासून ते आता 4 पर्यंत आम्ही जी ऑब्झर्वेशनां काढलेली जी त्या रिपोर्टान इनकॉर्पोरेट करपाक जाय आसली ताजेर आमचे डिस्कशन चालू असले. पूण सांगपाची मजा अशी ज्या सीएमान सांगिल्लें की NIO आसा तो परतून आसा तो हो सर्वे करतलो आणि नवो रिपोर्ट तयार करतलो आणि तो आम्ही डिनोटिफाय करतलो. पूण अजापाची गजाल आयजचे मिटिंगेक NIOचो प्रतिनिधीच येवंक ना. डॉक्टर मंदार म्हणून आसा हायड्रोलॉजिस्ट तेजो पत्तोच ना. म्हणजे गव्हर्नमेंटाची ऑर्डर असून सुद्धा आयचे मिटिंगेक ताका तांणी दांडी मारली.
त्याचे कारण आमकां समजूंक ना. आणि ते बदामी जे आसा तेणे आज सगळी जी मिटींग जी आसा ती कंट्रोल केली. थंय आज जे कोण अधिकारी आसले, मायक्रोबायोलॉजिस्ट आसले, जिओलॉजिस्ट आसले, परंतु जेणी हो रिपोर्ट तयार करपाक जाय आसलो, आमची मतां सगळी समजून घेवपाक जाय आसली, हायड्रोलॉजिस्ट थंय नाशिल्लो. थोडक्यान सांगपाचें म्हटल्यार जो कितें सरकाराच्या वतीन आणि जे तरेन हे बदामी उलयता त्या हेतून हेजो वेटलँडाचो चेअरमॅन म्हणून हांगासरल्या आणि बीएमसीचो चेअरमॅन म्हणून ना माझे सॅटिस्फॅक्शन जावंक ना, ना आमच्या टिमीचे जावंक ना. आणि तुमच्या माहिती खातीर सांगता, तेंच्यांनी पयलीं फक्त 2च इनफ्लो दाखयल्ले. इनफ्लो म्हटल्यार तळ्याक खंयच्यान उदक येता ते सोर्स. तातूंत आनीक 2 इनफ्लोची भर जी आसा ती आमच्या चिमलकारांनी, आमच्या गांवच्या लोकांनी ते सर्वे बरोबर त्यांचे सर्वे करताना भोंवताना तेंच्यांनी तेतून भर घातली. आणि आनीक एक व्हाळ जो आता युनिटी मॉलाच्या सकयल आसा तो एक दाखोवन दिलो तेंकां. आणि मजा सांगता तुमकां, हेंच्यांनी कितें केलां आतां. कॅचमेंट ही कॅचमेंट एरिया न्हू, बरोबर. कॅचमेंट ए आणि कॅचमेंट बी 2 क्लासिफिकेशन केलं. हे क्लासिफिकेशन जे आसा तितून युनिटी मॉल दाखयला आणि प्रशासन स्तंभ दाखयला. आणि ते सायडीचो जो भाग जो आसा त्याचे क्लासिफिकेशन बी म्हणून केला. हितून कॅचमेंटा मद्दी ल्हान व्हड कॅचमेंट असो म्हणून कांय नासता, लक्षात घ्या. हो बदामी आणि हे बाकीच्या आयज आमकां पिशे करपाक लागले. आणि आम्ही अडले थंयच. आज सकाळी 11 पासून ते डिस्कशन जाताले आमचे 4 पर्यंत. आम्ही थंयच अडले आणि तांकां विचारले, जाप विचारलो ही 2 क्लासिफिकेशनां कित्या खातीर, ए आणि बी. हांगासरल्या घराचे उदक कितें, हेजे तांबडे आणि दुसऱ्या बी तुमचे कितें निळे. कॅचमेंट हो कॅचमेंट न्ही. म्हणजे ओनली टू जस्टिफाय दॅट सीएमान उलयला तर सारखे 2 भाग केले न्हू समते. त्या प्रॉपर्टीचे वेटलँडाचे 2 भाग केले. एक वेटलँडाचो भाग आसा तो ए आसा तो हितून आसा, कळ्ळें न्हू, पडना. आणि बी आसा तो कितें आतां सांग पळय तितून पडटा. सो ही जी नकलामी जी आसा आमकां करून दाखयता ते खास करून आयज म्हणजे आमच्या संपूर्ण गोंयकाराच्या मुखार आमी दवरपा खातीर म्हणजे व्हडले हितून सांगिल्लें न्ही सीएमान की आतां हांगासर इनजस्टीस जावचो ना म्हणून. पूण हांगासर आनी जो हांगासर व्हाळ जो आसा सकयलो आतां सकयलो जो व्हाळ जो आसा तेका आमी डायव्हर्शन दिला म्हणटा तो. कोणी तरी मनशांनी डायव्हर्शन दिला विच इज व्हेरी नॅचरल. जो व्हाळ आसा तो नॅचरल आसा. पण तो सांगूंक सोदता कितें सांग पळया, ते उदक जे आसा ते तळ्यान वयता हांगाचें. हेका लागून
आम्ही कितें केलां सांग पळया, ताका वेगळें डायव्हर्शन दिलां. म्हणजे फिजिकली आम्ही तो सगळो जो आसा तो तेजो जो प्रवाह जो आसा उदकाचो आमी वळयलो अशें ताका जस्टिफाय करपाचें आसा कोणाक आमच्या बदामी. सो सांगपाचें आसा हें म्हाका इतकें सांगपाचें आशिल्लें. परतून हेचेर मिटींग जातली. आमी तांकां सांगलां की NIO काडल्या शिवाय, बिकॉज दे आर द एक्सपर्ट, जबाबदारी तेंगेर आसली. सर्वेचो कितें हें आसा तो रिपोर्ट करून फुडें मागीर हेका धाडपाचें, वेटलँडाक धाडपाचो मान्यते खातीर. ही तेजी जबाबदारी आसली, ते येवंक ना. म्हणून आयचो जो हें आसा आमचो सर्वेचेर जें कितें जावपाचें डिसिजन जें कितें जावपाचें आसलें तें आयज कन्क्लूड जावंक ना. तुमी आतां तुमकां डेट दिल्या आनी केन्ना हें करपाचें तें फुडें भासाभास? तेणी म्हटलं कन्फर्म करता न्ही, येता ते शेनवारा आसा, येता तो शेनवार, कळ्ळें न्ही. शेनवारा दिसा आमी हें करुया म्हणून सांगलां, कळ्ळें न्ही. पूण आमी तांकां तेंच सांगलां, आमी आमच्या हायड्रोलिस्टाक घेवन येता, पूण तुमी NIO काडल्या शिवाय आमी ताका हें दिवपाक ना. कारण जे कोण आसा न्हू ते तितून एक्सपर्ट ना. जिओलॉजिस्ट एक्सपर्ट ना, मायक्रोबायोलॉजिस्ट एक्सपर्ट ना. जो आमकां जाय तो ते NIO. तर जेन्ना असले प्रिपेर करता पळय तेन्ना पॉलिटिकल इन्फ्लुएन्साचेर कित्याक वयता ते? जेन्ना हे सर्वे करता तेन्ना सर्वे करून फायदो कितें? मग तेच म्हणटा न्हू, प्रश्न होता सर बाबा. हांवें ताका सांगलें, हांव बरो मातसो कळ्ळो थंय. तुमी म्हटलें कितें हांगासर तुमकां हो विशय जो आसा रिजॉल्व जाल्लो नाका. आमी येयल्ल्या दिसा ह्या जाग्या खातीर आमी चिमलकारांनी झगडत रावपाचें आमच्या तळ्या खातीर. हांवें केलो, भरपूर फायर केला तांकां, कळ्ळें न्हू. हे परते आमकां हेजेर हाडूं नाका म्हटलें. प्लीज म्हटलें कितें आसा तो मेकळो बाबा. कितें आमकां हितून वेटलँडान कितकी एरिया सारकी पडटा. आतां कितें जातलें सांग पळया. आतां तो आमकां हें सांगता, व्हडली शाणेपणां सांगता. पयलीं सांगलेलें कितें, पयलींचो सर्वे केल्लो तो एज पर रुरल पॅरामिटर. दुसरो जो केलो तितून कमी जाली एरिया अर्बन. आनी आतां तो कितें सामको हायेस्ट सामकें हेचे जे आसा ड्रोनाची जी हें आसा न्हू तेतून आमी गेला म्हणटा. ते इल्लेशे झाड सुद्दां आसा न्हू ते सुद्दां तेतून दिसतले म्हणटा. आतां कित्याक तितून आतां तिसरो रिपोर्ट कितें येतलो कळ्ळें न्ही. म्हणजे जशी जशी तुमची टॅक्नॉलॉजी म्हणजे तुमी आमच्या वेटलँडाचो हें बदलत रावतले. म्हणजे जे आमकां वेटलँडाक कोणाकूय जावं ती जागा येता ती तुमच्या न्यू टॅक्नॉलॉजी प्रमाणे तुम्ही बदलत रावतले अशें जावंक शकना न्हू. तर तुम्ही म्हणले पळय कॅचमेंट ए आनी कॅचमेंट बी म्हणला. अल्टिमेटली इट इज कॅचमेंट. पूण हिंगाचो आनीक दुसरें तोय आहा तर प्रश्न तोच आसा बरो वनेल. प्रश्न तोच आसा, कळ्ळें न्ही. तुका हांगासर क्लासिफिकेशन तुमकां करपाकूच कित्याक जाय. कोणाचें कितें शेणपाचें आसा. कॅचमेंट इज कॅचमेंट न्ही. पूण म्हटलें हांवें हेजो रंग ह्या कॅचमेंटाचो हांगासरलो हे जो आसा तेजो कितें तांबडो रंग आसा आनी ते सायडीचो कितें निळो रंग आसा अशें ना न्ही. कॅचमेंट इज कॅचमेंट. आनी सारकें बरोबर दिसता तेणी लायन मारला ती. युनिटी मॉल आनी हे जो आसा कितें म्हणटा ते प्रशासन स्तंभ अशी लायन मारला मदीं हेवटेंचे हे आनी तेवटेंचे. ही क्लासिफिकेशन फकत ह्या तळ्याक लावन केला की इट्स ना अशें कशें आसा. हांवें काय अजून खंयचो हितून ए बी क्लासीक हें आसा न्हू कॅचमेंट हांवें काय पळोवंक ना. इवन आमच्या एडवोकेटान आमच्या मेलिसन सुद्दां तेच सांगलें. वेटलँड रूल्सान ना कांयच ना. कळ्ळें न्ही. तेंच्यांनी कितें केला पळय एक क्लॅरिफाय करा. ताका डिफायन केला तेणी ना तेंच्यांनी ए कितें आनी बी केला कितें म्हणून हे तळ्याची जो कॅचमेंट बी दाखयला ती तळ्याची वॉटरशेड एरिया दाखयला म्हणजे तळ्याची. आणि या ती कॅचमेंट ए म्हणून दाखयला म्हणजे युनिटी मॉल प्रशासन ती. आता ही सुमार 1 लाख कितें एरिया तिच्यान दाखयला आणि ती आता 3 लाख 18 सुमार म्हणजे ऑलमोस्ट 4 लाख टोटल एरिया पण फुल कॅचमेंटूच दाखयला. पूण ही कॅचमेंट कोणाची दाखयल्या ते इम्पॉर्टंट न्हू. ही कॅचमेंट कोणाक दाखयल्या तळ्याकूच वयता ती. सो तेच सांगता न्हू. तो दोन तोय आहा काय म्हणटा हिंगासर मागीर मदलो पोर्शन आहा पळय कॅचमेंट ए आणि कॅचमेंट बीच्या मदीं तो वाव आमी लायव्ह बीन केल्ले व्हिडिओ तो पोर्शन त्यांनी ओपन सोडला. मग तो कॅचमेंटान दाखोवंक ना तेणी तशें तेणी केला. म्हणजे तो एक्सक्लूड केला तेणी. तो सध्या त्यांनी एक्सक्लूड केल्लो कळ्ळें न्हू. ऑलमोस्ट ते 4.5 लाख आमी जागा इतली फुल त्यांनी कॅचमेंट दाखयला ती तळ्याचीच कॅचमेंट एरिया. तशें तिका कॅचमेंट ए आनी कॅचमेंट डी दाखोवंक मेळना तसो रुलूय ना सबस्टेंशिएट करपाक.
म्हणजे हिंगाचे पावस पडटा ते उदक तो सुद्दां म्हणटा की हिंगाच पडटा म्हणून म्हणजे तो एक्सेप्ट करता तिका वयता म्हणून. वाव आता सगळे कॅचमेंट म्हणटा तो गोंयान फूल एरिया जी दोन्ही प्रोजेक्टांची मात तो सेपरेट म्हणटा तेका दाखयना तो म्हणजे ती आम्ही नोटिफाय करची ना म्हणटा तशें तो तिच्यान तेका म्हणून ते स्टेटमेंट सीएमान दिला अशें की बाबा तितून पडना म्हणून Zone of influence. तेंच्यांनी कॅचमेंट म्हणून दाखयला इन्फ्लोज बी सगळें दाखयला फक्त ते तोयाचो म्हणून तेंच्यानी दाखोवना इतलें तेंच्या आतां हेचे सायंटिफीक रिजन कितें टेक्निकल रिजन कितें लिगल रिजन कितें तेंच्यांनी जस्टिफाय करपाक जाय कित्याक आमकां खबर आसा की फिजिकली ते उदक सगळें तोयांनी तोयता म्हणून इतले व्हडलो तो वाव आसा नॅचरल वाव आसा मागीर तो डायवर्ट हे करता एल शेप आहा तेका तो व्हॅलीन वचना सगळें तुमी पळयला रिकॉर्डेड आसा हे सगळें धाडला हे ते रिपोर्टान लुपयलेलें आसा आनी तें कॅचमेंट ए कॅचमेंट बी हे दाखयला पळय ते आउट करपाक जाय जर ते आउट करना जाल्यार आमी रेडी आहा आमी आउट करता तो गव्हर्मेंटा षडयंत्र दिसना तुमकां. हे सगळे म्हाका जर विचारची न्ही बाबा म्हाका जर ते सगळे षडयंत्र कित्याक दिसता षडयंत्रूच दिसता. दुसरी गोष्ट कितें म्हणटा नंबर तो म्हणटा अशें न्ही सगळीच कॅचमेंट एरिया जी आसा पळय काय न्हू ती इन्फ्लुएन्सान येवपाक शकना म्हणटा कळ्ळें न्ही वो आनीक एक येतो स्टेटमेंट कळ्ळें न्ही सगळी कॅचमेंट एरिया आसा ती झोन ऑफ इन्फ्लुएन्सान येवपाक शकना म्हणटा. ऑन वॉट बेसीस कित्याच्या बेसिसाचेर आता करता कशें आसा तेजी कारणां कांय सांगना कारणां कांयच सांगना सो हेका लागून कितें आसा हे कांयच हें जालें क्लियर जालें दे हॅव नॉट कम वीथ ओपन मायंड येवंक ना. तो ते तुमी म्हणटा की ते प्री डिटरमायन अशें म्हाका सामकें हांव पयलीं पासून म्हाका खात्री आसली ज्या दिसा आमकां तेंच्यांनी टाळ्ळे कळ्ळें न्हू सीएमा कडेन त्या दिसासून म्हाका डावट गेल्लो बाबा हे कितें तरी हांगासर नकलामी करतलेच कळ्ळें पूण आतां तरी सुद्दां फुडली आमी चॅलेंज घेतात ती अशी लायक डॉक्टर मन्नार फ्रॉम इज अ हायड्रोलॉजिस्ट ओके NIO लेट हिम कम कळ्ळें न्ही आनी आमचे कितें प्रश्न जे आसा पळय काय तेजे ताका आन्सर करून मागीर जो रिपोर्ट आसा तो ताका वेटलँडाक धाडून दी. पण गोविंद जे तुम्ही तिका डिस्कस करता इज एज पर द प्री डिफायन्ड रुल्स ऑर नॉट तुमकां दिसता इट्स नॉट एज पर प्री डिफायन्ड रुल्स आसा कशें आसा बाबा ते डेफिनेशन पकडपाक जे तुमी सांगता ते वेटलँडान डिफायन्ड आसा कितें ना. डिफायन आसा न्ही ते सगळें डिफायन आसा पूण ते अशें दिसता न्हू तें डिफायन आसून सुद्दां जे तेज्या पॅरामिटराच्या भायर वचून जेन्ना हें करता आनी उयच बदामी तेतून तो एक्सपर्ट न्ही बरोबर काय न्ही तो बदामी आसा तो हेजो हे न्ही हेजो हे न्ही वेटलँडाक इंजिनियर न्ही तो कळ्ळें न्ही GTDC तो पयलीं WRD नासलो तो WRD. बरोबर काय न्ही हो हे जावंक शकना पूण आयज तो कितें आपूण सुप्रिमो आमचे डॉक्टर हे जे आसा सरमुकादम सर थंयच बसलेले आसता कळ्ळें न्ही पूण सगळो तो सगळें कंट्रोल करता म्हणजे अशें करता ताका सारको खास ह्याच कामा खातीर ताका हे आसा अपॉयंट केला हे केलं डेप्यूट केलं सारको ह्याच कामा खातीर सो ताका मागीर दुसरें विचारलें हांवें आतां तूं म्हटलें हांगासर हे न्ही हे आमच्या आतां केन्ना उठयता काय म्हटलें तूं ना आतां आमकां परतो जागो पळोवपा तो पर्यंत म्हळ्यार हांगासर उरतले न्ही हांगासर दवरतले तुमी तें सांग म्हटलें पूण हेचेर आसा तो हें आसा एनी हाव आमी झोन ऑफ इन्फ्लुएन्स डेफिनेशन वेटलँड रूल सापडीन पडले स्पेशल सिंपल भाशेन म्हटल्यार कॅचमेंट एरिया तोच म्हणटा कॅचमेंटान पडटा म्हणून सो आनी कितें उरला हितून आनी तेच आपल्याक सेल्फ एक्सपोज करता फक्त तेंच्यांनी आतां सायंटिफिक लिगली आनी टेक्निकली सांगपाक जाय बाबा हो झोन ऑफ इन्फ्लुएन्स दुसरे हांगा वयता म्हण खंय ओल्ड गोवा वयता नाल्यार रिबांदर वयता तेंच्यांनी सांगपाक जाय ते सांगूंक शकना न्हू हे स्लोप आहा फूल सगळो उदक हांगाच वयतलें कळ्ळें न्हू आनी इरिस्पेक्टीव ऑफ दॅट आमचें हें आंदोलन आसा तें तेका लागून आमकां ते स्क्रॅप जे करपाचे आहा दोनूय प्रोजेक्ट्स पळय तेका लागून आमी अल्टिमेटम दिल्लो 7 दिसांचो आतां होऊन बाब 3 दीस फाटल्यान सीएमाचें अपॉयंटमेंट मागता बाबा ते लेटर जे येयला DTDCन दिला ते लिगली एडमिनिस्ट्रेटिवली आनी कॉन्स्टिट्युशनली वॅलिड ना म्हणून आमकां प्रत्येक डिपार्टमेंटाचे थ्रू कॅबिनेट डिसिजन रेजोल्युशन जाय आनी केन्ना रिलोकेट करता आनी केन्ना रिनोटिफाय करता म्हणून जाय तेका लागून आमची फाल्यां डेडलायन सोंपतली आनी कालूय आमी सांगलेलें की जर सरकाराक दिसता ते एडमेंट रावतले ते आपल्याक जाय ते करतले आमची दिशा कितें ती फाल्यां सांगतले आंदोलनाची आनी फाल्यां तुमकां कळयतले आनी आमकां जाय ते करपाक आमी रेडी आहा पण फाल्यां पण आमी रावतले आनी फुडली विकाची वाटचाल गव्हर्नराची कितें भेट घेवपाची मेळपाचें आसा ते नेक्स्ट विकानूच जातले गव्हर्नर आसा मागीर चीफ सेक्रेटरी आसा कळ्ळें चीफ सेक्रेटरीचे आमी सोमारा अपॉयंटमेंट मागता आनी ते मोस्ट प्रॉब्ली तेजे टायम आसता बाबा इतलो टायम मेळपाक तेका आमी कोण मेळपाचे टायम मागतले आनी तुमकां जेन्ना
ताका आमी मेमोरंडम दिल्ले तेन्ना आमकां कळयतलें कित्याक चीफ तो कावन्सिल ऑफ मिनिस्टर तेच्या अंडर आसता कॅबिनेट डिसिजन सगळे एजेंडा तो हँडल करता सो आतां हे जॉयंट सेक्रेटरी प्रणब भट तो हेजेर कांयच उलयना प्रशासन स्तंभाचेर तेजेर प्रशासन स्तंभाचेर कांयच उलयना केदार नायकान लेटर दिला प्रशासन स्तंभ आपूण फाटी जाता म्हणजे ताका तो रायटूच ना ते अशी DADची 20-25,000 जागा आहा ती ऑलरेडी IT डिपार्टमेंट DADची ट्रान्सफर जाली 23 एप्रिल 2025 हे कॅबिनेट डिसिजनान ऑलरेडी जागा जाली प्रणब भटान मागीर NBCC कडेन सायन मारलेलो आसा की हे आमी प्रशासन स्तंभ प्रोजेक्ट करता म्हणून तो केदार नायक कसो सायन मारूंक शकता लेटरार केदार नायक भेटलेनाचे कशें उलोवंक शकता सो म्हणून आमकां हेजेर CMची अपॉइंटमेंट जाय आसली तो दिना म्हणून आमी हे तुजे ऑफिसर तो केदार नायक ज्युनियर स्केल ऑफिसर आहा मागीर आमचो वो आसा जॉयंट सेक्रेटरी फायनान्स प्रणब भट हे सारकें काम करिना म्हणून आमी चीफ सेक्रेटरी मेळटले हे आमचे कितें आहा ते डिसिजन्स फुडल्या विका भितर जावपाक जाय म्हणून आनी आंदोलन आमचो ते जाता आमकां दोनूय ऑफिशियली मेळटा ऑफिशियल गॅजेटान मेळटा कॅबिनेट डिसिजनान मेळटा रेजोल्युशनान मेळटा आमी फाटी हो आमचो स्ट्रायक कॉल आउट करता आनी जर जे रिनोटिफिकेशन आहा ते प्रोसेस चालूच उरतलो ताका खूब टायम वता एज पर ताका मागीर सर्वे रिपोर्ट फायनल जावपाक जाय मागीर ते लेक मॅनेजमेंट कमिटी ऑब्जर्वेशन घेवपाक जाय वेटरन ऑथॉरिटीचे नोटिफिकेशन येवपाक जाय ताका ड्राफ्ट ऑब्जेक्शन आसता ताका टायम वयता आमचें आंदोलन आसा हे दोनूय गटांनी स्कॅप जावपाक जाय आनी एक दुसरी गजाल सांगता अजून पर्यंत मशिनां तशीच आसा पत्रे तशेंच आसा 1 कोटी अरावंड 1 कोटी सुमार कन्स्ट्रक्शन लायसन्स फी भरलेली पंचायतीन 1.5 कोटी सुमार कन्स्ट्रक्शन लायसन्स फी भरलेली आता सरकार म्हणटा प्रोजेक्ट शिफ्ट केला आणि लायसन्सची आता व्हॅलिड ना कोर्टान भायर मारला तर तो पयशे तो पंचायती कडेन तुम्ही कित्याक धरला ते मागा मरे परत दुसऱ्या पंचायतीन व्हरता ना दुसऱ्या सिटीन व्हरता तुम्ही ते थंयसर यूज करपाक जाय तितूनसून कळटा सरकार हे आमकां दिशाभूल करूंक सोदता आमकां ग्रांटेड घेता म्हणून आमी फाल्यां पर्यंत रावतले आमकां जर अपॉइंटमेंट मेळटा जाल्यार सीएमान दिवची नाजाल्यार आमची आंदोलनाची दिशा आमी फाल्यां तुमकां कळयतले सर्वे रिपोर्ट जो आहा आता समज तेणी तो ड्राफ्ट रिपोर्ट हे करतलो तुमी चॅलेंज करतलो तो रिपोर्ट समज तो तुमच्या रिपोर्ट फायनलूच जावंक ना ना ड्राफ्ट येतलो पळय तेन्ना त्या टायमार रिपोर्ट फायनल केन्ना जातलो जेन्ना आमचे सजेशन ऑब्जर्वेशन घेतले आमची कमिटी तेंच्यांनी केली इन्स्पेक्शन कमिटी आमी आमचो हायड्रोलॉजिस्ट आमचे मागीर एडवोकेट आमचे 5 विलेजर्स इन्क्लुडींग BMC मेंबर्स ते इकला जर आमच्या भाशेन जर फायनल जायना तर आमची सायन म्हणून तो रिपोर्ट फुडें वयता तो आमी तो चॅलेंज करतले आणि त्या रिपोर्टाच्या आधाराचेर जर रिनोटिफाय जातले तर ऑब्वियसली आमी चॅलेंज करतले कसं असं पळय लक्षात घे 3 रिपोर्ट झाले न्ही आता हय 3 जाले 2 NIOचे जाले आणि हो यांचो झालो ना 2 म्हणजे 3 NIO हो NIO केला हो NIO केला पण हायड्रोलॉजिस्ट आता एबसेंट आसलो म्हणटा तुम्ही त्याच म्हणटा न्ही इन्स्पेक्शनाक आसलो तो इन्स्पेक्शनाक आसलो आयज तो मिटिंगेक ना कळ्ळें न्ही सो हे सगळे जर गोष्टी जर लक्षांत जर घेतले जर जायत जाल्यार आमकां कशें पळोवचें पडटलें बाबा जर परतून कितें जर हें जर केलें तेंच्यांनी हांगासर कमी दाखयली एरिया बरोबर काय न्ही 3,40,000 आणि 2,60,000 त्याच्या मदीं जर आनीक जर रावलो जर जाय तरी डावट घेवपा सारकें आसा बरोबर काय न्ही आता जे तरेन आमी तांकां सगळो दाखयल्लो आसा तितून आमचें एक्सपेक्टेशन आसा कितें आमची एरिया वाडपाक जाय 3,80,000 म्हणलेलें तुमी हय 3,83,000 वाडपाक जाय अशी आमची अपेक्षा आसा सो मागीर ते तशें जर जालें जर जाय वी आर आउट ऑफ डेंजर कळ्ळें न्ही आमी डेंजर झोनान येना मागीर ते हेका आमच्या सीएमाच्या हेका कांय हें उरना स्टेटमेंटाक उरना पर्यटन मंत्र्याच्या हेकाय कांय अर्थ उरना पूण तेच तांकां हें करपा खातीर ह्यो सगळ्यो ज्यो जगलरी आसा पळय काय न्हू त्यांचो स्टेटमेंट खरो कसो ठरयतलो आणि सीएमान प्रश्न सर सीएमान अजून आपल्या तोंडाच्यान अजून सांगूंक ना की हे चिमलाच्यान शिफ्ट केल्या म्हणून हे क्लॅरिफिकेशन तुम्ही घेवपाक जाय तुमकां जर प्रणब भट मेळटा ताकाय सांगपाक जाय आमकां कॉपी दिया DPRची आणि हे जे लेटर आहा तो प्रशासन स्तंभाचे केदार नायकाक रायट आहा काय विचारपाक तुमी ते क्वेश्चन करपाक जाय हे दोन ऑफिसरांक तुमी सीएमाक तुमी प्रश्न करपाक जाय कित्याक रोहन कौंटेन सांगला की सीएमान सांगला म्हणून रोहन कौंटेन सुद्दां सांगोंक ना आपल्यान की आपूण शिफ्ट करता म्हणून तेणी कितें सांगलें सीएमान गाडयेन बसून शिफ्ट करता म्हणून सांगलें सीएमान गाडयेन सांगोंक ना फक्त तेणी सांगला की GTDC आहा तो नोट करतलो हे तुमी सीएमाक विचारपाक जाय आमी एक्सपेक्ट करता की तुमी विचारतले पूण खंयच आमचें एजिटेशन आसा तें जावना वी हॅव नॉट बाव डावन कळ्ळें न्ही आमी अजून झुकूंक ना इतकें सांगूंक सोदता आनी ते आतां समज हेचेर आमकां हे ज्यो 2 गोश्टी ज्यो आसा न्हू तेजेर जर हें जर जायना हे आनीक हें जें एजिटेशन आसा तें उग्र जाता आनी आमी जसो शब्द दिल्लो आसा चिमलकारांनी खंय गोंयान खंय खंय हें आसा न्हू आतां आंदोलनां जाता आनी खंय आमकां आमचो तांकां सपोर्ट लागता जाल्यार आमी थंय वयता फाल्यां सांग्यार जें आसा
तुमी जाणा न्हू सांगेर एक व्हडलें आंदोलन सुरू जाल्लें आसा हम्म. तें आतांच म्हाका फोन केल्लो तेंच्यांनी की आमच्या चिंबलच्या वतीन तुमी येवचें म्हूण कळ्ळें न्ही थंय आमी वतले आमी आतां पण तुम्ही गव्हर्नमेंटाच्या अगेन्स्ट ऑल आउट वयता आता ऑल आउट वयता अगेन्स्ट अशें कित्याक म्हणटा गव्हर्नमेंट जर चूक जर करता आसत कळ्ळें न्हू गव्हर्नमेंटाच्या एगेन्स्ट अशें कित्याक अशें एगेन्स्ट कित्याक म्हणटा तुमी सारके रावा मरे आमी कित्याक एगेन्स्ट वयतले सारकें मरे हो तुमी जर चुकीचें जर करता लोकांक तुमी तेंच आसा न्हू हांगासर जें कितें घडलां तें वतात थंय तेंच घडटा लोकांक विश्वासानूच घेना तुमी कोट्याचे प्रोजेक्ट हाडटा आं ते मागीर ते लोकांचें हें जावं अथवा ना जावं तुमकां तुमची मलय मेळ्ळ्या पुरो आं पाड पडू ते आतां हांगासर जालें न्हू 25 कोटी मरे तोच सांगता मरे कितें केलें तेणी स्टेटमेंट ते दिसा रोहन खंवट्यान तेणी कितें उलयलें तें आपल्याक खबर ना म्हणून 25 कोटीचे विचारले तेन्ना बरोबर काय न्ही म्हणजे कोणाक सीएमाक हेणी रोहन खंवट्यान खोटो ठरयलो तेणी स्टेटमेंट केला तो तेणी केला तो खोटोच स्टेटमेंट 25 कोटीचें काम जावना तें पूण मिनिस्टरूय ताका खोटो ठरयता सीएमाक हें आमच्या सीएमाक शिकपाक जाय मातशें समजून घेवपाक जाय कितें थँक्यू व्हेरी मच